नमस्कार. टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्यतेवरून सध्या सुप्रीम कोर्टात नक्की काय चाललंय, आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता थेट कोर्टाच्या कागदपत्रांच्या आधारे खरी परिस्थिती काय आहे ते बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी या प्रकरणाची व्याप्ती समजून घेऊया. 25 लाख. हो, बरोबर ऐकलत. हे प्रकरण काही 100-200 लोकांपुरतं मर्यादित नाहीये, तर देशातील आणि प्रामुख्याने आपल्या राज्यातील तब्बल 25 लाख शिक्षकांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षक आणि त्यांची कुटुंब या निकालाकडे डोळे लावून बसलेत. त्यामुळेच प्रत्येक कायदेशीर अपडेट बारकाईने समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुम्हाला हे पोस्टर नक्कीच दिसलं असेल. बघा, या पोस्टरमध्ये बिग ब्रेकिंग आणि सुप्रीम कोर्ट असे हॅशटॅग्स वापरून सुप्रीम कोर्टाच्या या ताज्या अपडेटला त्या 25 लाख शिक्षकांसाठी एक मोठा दिलासा म्हणून साजरं केलं जातंय. पण या उत्साहामागे नक्की कोणती ठोस कारणं आहेत ते आपण आता समजून घेऊया. या साजरीकरणाच्या चित्रापलीकडे जाऊन पाहिलं तर व्हायरल झालेल्या माहितीनुसार 2 मोठे दावे केले जात आहेत. पहिला दावा असा की टीईटी अनिवार्यतेबाबत सुप्रीम कोर्टात तब्बल 45 पुनर्विचार याचिका म्हणजेच रिव्ह्यू पिटिशन्स दाखल झाल्या आहेत. आणि दुसरा अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे या याचिकांवर ओरल हिअरिंग म्हणजेच प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. हे 2 मुद्दे या पूर्ण प्रकरणाला एक अतिशय महत्त्वाची दिशा देतात. आता इथे ओरल हिअरिंग म्हणजे नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर केवळ दाखल केलेल्या कागदपत्रांवरून निर्णय न घेता कोर्टात प्रत्यक्ष वकिलांमार्फत युक्तिवाद करण्याची अधिकृत परवानगी मिळणं ही खऱ्या अर्थाने खूप मोठी संधी मानली जाते. कारण यामुळे शिक्षकांना आपली बाजू आणि त्यांचे मुख्य मुद्दे कोर्टासमोर सविस्तरपणे मांडण्यासाठी एक भक्कम प्लॅटफॉर्म मिळाला आहे. म्हणूनच या पोस्टरवर स्पष्ट लिहिलंय, ही एक सकारात्मक आणि दिलासादायक पायरी मानली जात आहे. सर्व शिक्षक बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे वाक्य शिक्षकांमधली एकजूट आणि त्यांच्या लढ्याला मिळालेल्या प्राथमिक यशाची भावना अगदी स्पष्टपणे व्यक्त करतं. प्रत्यक्ष सुनावणीचा आदेश मिळणं हा त्यांच्यासाठी एका अर्थाने मोठा विजयच मानला जातोय. पण नुसत्या भावनांच्या पलीकडे जाऊन कोर्टात नक्की काय घडतंय हे अधिकृत कागदपत्रांच्या आधारे तपासणं कधीही चांगलं. आणि म्हणूनच कोणत्याही दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता आपण आता थेट सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत डॉकेटकडे म्हणजेच अधिकृत नोंदीकडे वळणार आहोत. अमित कुमार सिंग विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याचा हा अगदी खरा आणि अधिकृत तपशी आहे. सोशल मीडियावरील चर्चा थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि या दस्तऐवजात काय दडलंय ते पाहूया. हा दस्तऐवज या प्रकरणाचा खरा आरसा आहे. आता ही कायदेशीर माहिती थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण आपण ती सोपी करून बघूया. बघा, ही पुनराविचार याचिका 9 जानेवारी 2026 रोजी दाखल झाली. त्यानंतरची शेवटची नोंद आहे 28 एप्रिल 2026 ची. हे प्रकरण सध्या माननीय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि माननीय न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर आहे. आणि इथे सगळ्यात लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे या खटल्याची सद्यस्थिती पेंडिंग किंवा प्रलंबित असून ते मोशन हिअरिंग म्हणजेच प्राथमिक सुनावणीच्या टप्प्यावर आहे. हे आकडे आपल्याला कोर्टाच्या प्रक्रियेचा अचूक वेग दाखवतात. आता या कागदपत्राच्या अगदी तळाशी असलेला मजकूर खूप काही सांगून जातो. तिथे स्पष्ट म्हटलंय, टीईटी पुनर्विचार याचिका न्यायालयाने स्वीकारली असून पुढील सुनावणी 13 मे रोजी होईल. हा एक अत्यंत निर्णायक पुरावा आहे. याचा अर्थ असा की कोर्टाने ही याचिका फक्त फेटाळून लावलेली नाही, तर ती सुनावणीसाठी अधिकृतरित्या स्वीकारली आहे आणि त्यासाठी 13 मे ही पुढील तारीख निश्चित केली आहे. ह्याच एका कारणामुळे सुरुवातीला आपण पाहिलं तसं दिलासादायक वातावरण निर्माण झालंय. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेचा आपण आता एक घटनाक्रम किंवा टाईमलाईन बघूया, म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल. बघा, जानेवारी 2026 मध्ये ही याचिका दाखल झाली. त्यानंतर काही महिन्यांच्या कायदेशीर प्रतीक्षेनंतर एप्रिल 2026 मध्ये यावर मोठी हालचाल झाली आणि कोर्टाने ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारली. आणि आता सर्वांचं लक्ष लागून आहे ते मे 2026 कडे, कारण 13 मे रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. हा पूर्ण प्रवास खऱ्या अर्थाने आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय. कायदेशीर प्रक्रियेच्या या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या वळणावर आता एकच मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. 13 मे रोजी होणाऱ्या या सुनावणीचा टीईटी अनिवार्यतेच्या भविष्यावर नक्की काय परिणाम होईल? सुप्रीम कोर्टाचा हा आगामी निर्णय त्या 25 लाख शिक्षकांच्या आयुष्याला कोणती कलाटणी देणार?
घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढण्यापेक्षा न्यायव्यवस्थेच्या या प्रक्रियेची आपण तटस्थपणे वाट पाहणं जास्त योग्य ठरेल. 13 मेच्या सुनावणीत नक्की काय युक्तिवाद होतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहील.